नमस्कार, मी अभिजित आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, दिल्लीच्या राजकारणात एक नियम आहे. पंतप्रधान कधी घोषित केले जात नाहीत, ते तयार केले जातात. आणि भारताच्या राजकारणात एक प्रश्न आता कुजबूज म्हणून नाही तर उघडपणे विचारला जातोय. नरेंद्र मोदींनंतर भाजपचा चेहरा कोण? योगी आदित्यनाथ, अमित शहा, नितीन गडकरी की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? काही जण हसतील, अरे अजून मोदी आहेत की, हा प्रश्न कशाला विचारायचा? पण राजकारणात जो पुढचा डाव आधी ओळखतो तोच इतिहास लिहितो. आजचा व्हिडिओ भविष्यवाणी नाही, हा आहे दिल्लीच्या सत्तेच्या पटावर चाललेल्या खेळाचा अभ्यास. पंतप्रधान पदाचा प्रवास अचानक होत नाही. भारताच्या इतिहासात एकही पंतप्रधान असा झालेला नाही ज्याचं नाव एका दिवसात पुढे आलं. मग नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, प्रत्येकाच्या मागे वर्षानुवर्षे संघटन, प्रतिमा, राजकीय स्वीकार आणि योग्य वेळ होती. म्हणून प्रश्न असा नाही की फडणवीस उद्या पंतप्रधान होतील की नाही. प्रश्न असा आहे, त्यांच्यात त्या पदासाठी लागणारे गुण आहेत का? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या राष्ट्रीय राजकारणात खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे संघटन. भाजप हा व्यक्तीपेक्षा संघटनेवर चालणारा पक्ष मानला जातो. फडणवीस हे विद्यार्थी परिषद आणि संघ परिवारातून आलेले नेते आहेत. दिल्लीतील अनेक निर्णयकर्त्यांना त्यांची कार्यपद्धती परिचित आहे. दुसरी ताकद प्रशासन. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठ्या प्रकल्पांवर काम केलेलं आहे. विरोधक त्यांच्यावर टीका करतात, पण समर्थक म्हणतात फाईल समजणारा आणि प्रशासन चालवणारा नेता. राष्ट्रीय पातळीवर हा गुण अतिशय महत्त्वाचा समजला जातो. तिसरी ताकद संयम. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा त्यांना सत्तेबाहेर जावं लागलं, पुन्हा परत यावं लागलं, आघाड्या बदलाव्या लागल्या, पण त्यांनी सार्वजनिक संयम मात्र सोडला नाही. दिल्लीला अशा प्रकारचे नेते आवडतात. पण एवढ्याने पंतप्रधान होता येत नाही. आता आपण रियालिटीकडे येऊ. भाजपमध्ये पंतप्रधानांसाठी चर्चा झाली तर फडणवीस एकटेच मैदानात नसतील. योगी आदित्यनाथ आहेत, अमित शहा आहेत, इतर वरिष्ठ राष्ट्रीय नेते आहेत. प्रत्येकाची स्वतःची ताकद आहे. म्हणून ही शर्यत सोपी नाही. दुसरा अडथळा राष्ट्रीय जनाधार. महाराष्ट्रात लोकप्रिय असणं आणि संपूर्ण भारतात स्वीकारलं जाणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज देशातील प्रत्येक राज्यात त्यांची प्रतिमा सारखीच मजबूत आहे का, हा प्रश्न अजूनही उभाच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच महत्त्वाचं राहिलेलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग उद्योग, बँकिंग, आर्थिक निर्णय यांचा, ह्या सगळ्यांचा संबंध हा महाराष्ट्राशी आहे. जर एखादा नेता महाराष्ट्रात नेतृत्व स्थिर देऊ शकतो तर त्याची राष्ट्रीय प्रतिमा आपोआप वाढते. यामुळे फडणवीस यांना याचा फायदा होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे RSSचा प्रभाव. भाजपमध्ये अंतिम निर्णय फक्त टीव्ही डिबेटवर होत नाही, तर संघटन, राजकीय स्वीकार आणि दीर्घकालीन धोरण ह्या सगळ्यांचा विचार केला जातो. म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होणं आणि प्रत्यक्ष राष्ट्रीय नेतृत्व मिळवणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समजा भविष्यात असा काळ आला की भाजपला नवीन राष्ट्रीय चेहरा निवडावा लागला, तेव्हा काय पाहिलं जाईल? तेव्हा ह्याच गोष्टी पाहिल्या जातील. देशभर स्वीकारला जाणारा चेहरा, प्रशासनाचा ज्याला अनुभव आहे, निवडणुका जिंकण्याची क्षमता आहे का, पक्ष संघटनेशी समन्वय ठेवू शकतो का, आघाडीतील मित्रपक्षांचा विश्वास त्याच्यावरती आहे का, आंतरराष्ट्रीय प्रतिमा त्या नेत्याची कशी आहे हे देखील बघितलं जाईल. या सर्व निकषावर अनेक नेत्यांचं मूल्यांकन होईल. फडणवीस हे त्या चर्चेतील एक नाव असू शकतात.
पण अंतिम निर्णय अनेक राजकीय घटकांवरती अवलंबून असतील. विरोधक काय म्हणतील? विरोधक म्हणतील महाराष्ट्रातच प्रश्न सुटले नाहीत, आता देश कसं चालवणार? ते बेरोजगारीवरती बोलतील, शेती, महागाई, राज्याचं कर्ज या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करतीलच. म्हणून राष्ट्रीय नेतृत्वासाठी प्रतिमा तयार करणं हे सतत चालणारं काम असतं. याचबरोबर दुसऱ्या बाजूला समर्थकांचं म्हणणं वेगळं असेल. ते म्हणतील फडणवीस हे तरुण नेतृत्व आहे, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे, त्यांच्यात संघटन कौशल्य देखील आहे, शांत पण प्रभावी शैली आहे त्यांची. म्हणजेच एका नेत्याकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे वेगवेगळे दृष्टिकोन असतील. म्हणून आजचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस हे उद्या पंतप्रधान होणार का किंवा नाही, हा प्रश्न एका बाजूला गौण आहे. दुसऱ्या बाजूला खरा प्रश्न हा आहे की भाजप मोदींनंतर कोणत्या प्रकारचं नेतृत्व शोधेल? आक्रमक, प्रशासकीय, संघटनात्मक की या तिन्हीचा मिलाप? इतिहास सांगतो दिल्लीची खुर्ची कधीच रिकामी नसते, पण त्या खुर्चीवर बसणारा नेता वर्षानुवर्षे तयार होत असतो. आज कदाचित आपण फक्त एका नावावर चर्चा करतोय, पण पुढच्या काही वर्षात हीच चर्चा भारताच्या राजकारणाचा सर्वात मोठा विषय ठरू शकते. आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, जर उद्या नरेंद्र मोदींनंतर भाजपला नवीन चेहरा निवडायचा झाला तर तुमच्या मते सर्वात योग्य नेता कोणता? देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, अमित शहा, नितीन गडकरी की आणखी कोणी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.